मी या गोपालच्या वडिलाचं जेव्हा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांचा डोळा गेला गमावला गेला तर तेव्हा मी सर्व पेपरला आम्ही बातम्या दिल्या. बातम्या देऊन किशोर जुनगरे यांनी रिपोर्ट दिला होता. तर त्यांना भेटासाठी गेलो तर त्यांनी कोणतं जो नितीन डिके आहे या ठेकेदाराचा माणूस सब डीलरचा जो विक्रम वसू अमरावतीचा त्याला पाठवलं होतं की याची भरपाई वगैरे देतो, पण त्यानं काही दिली नाही. आणि तो पोलीस स्टेशनमध्ये जाऊन काय त्यानं केलं तर आम्हाला काय अजून काही माहीत नाही. तर त्याची त्यांना भरपाई भेटली पाहिजे. नाहीतर रविराज मोरे जो आता उपोषणाला बसून राहिला तर त्याच्यासोबत सगळे पत्रकार बांधव आम्ही सर्वजण उपोषणाला बसणार आहोत. गोपालच्या वडिलांसारखेच बरेच हे झालेले आहेत, ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि बरेच लोक म्हणजे काही सांगितलं नाही, म्हणजे माहीत नाही बऱ्याच लोकांना, तिकडच्या तिकडे चालले गेले. आणि ते सुद्धा आमच्या उपोषणासोबत राहतील. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या उपोषणापासून उठणार नाही.